नमस्कार. हरि ओम. पूजनीय स्वामी स्वरूपानंदांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आत्ताच्या प्रश्नोत्तर स्वाध्यायाचा प्रारंभ करते. खर तर माझ्यावरही कठीण प्रसंग ओढवलाय. गुरुवारी दुपारी आदित्यचा मेसेज आला आणि मी वार्तापत्राच्या कामात आकंठ बुडालेली होते. काल रात्री 9:15 वाजता आपल्या आर्टिस्टला म्हणजे शीतल भालेरावला संपादन पूर्ण करून फाईल पाठवली पुढच्या कामासाठी आणि आज सकाळी स्वामींचं स्मरण करून अभ्यासाला प्रारंभ झाला. आदित्यला कारण सांगूया असं वाटत होतं, पण अनेक युवा साधक पण आयत्या वेळेला स्वाध्याय करतात, आयत्या वेळेला सांगू नाही. मग आपण पण करूया काही कारण न सांगता असा विचार केला आणि कठीण प्रसंग आपसुकच दूर झाला. आपलं मनच आड येत असतं आणि त्याचे फाजील लाड न करणं ठीक असतं. असो, प्रश्नाकडे वळूया. प्रश्न आपण ऐकलाच आहे, पण पुन्हा एकदा वाचते. आनंदात असताना म्हणजे सर्व गोष्टी मनासारख्या होत असताना साधना बऱ्यापैकी होते, परंतु कठीण प्रसंग येतात. मन त्या कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यात गुंतल्यामुळे साधनेत राहत नाही. यासाठी कोणती काळजी घ्यावी? कठीण प्रसंग अनेक प्रकारचे असतात. कधी आर्थिक प्रश्न, फसवणूक, स्वतःचा किंवा कुटुंबातील व्यक्तींचा आजारपण, जवळच्या व्यक्तीचा अकाली मृत्यू किंवा विविध प्रकारचं अपंगत्व, कौटुंबिक बेबनाव, कामाच्या ठिकाणच्या व्यक्तीशी किंवा बॉसशी न पटणं, काही नैसर्गिक आपत्तीमुळे झालेलं नुकसान, अशा अनेक प्रकारचे प्रसंग येऊ शकतात. थोडक्यात अधिभौतिक, अधिदैविक किंवा आध्यात्मिक अशा कोणत्याही प्रकारच्या समस्यांना माणसाला तोंड द्यावं लागतं. आणि कोणतीही समस्या आली तरी यावरचं पहिलं उत्तर स्वामी सांगायचे तसं, ध्यानाला बसताना बुद्धीचा निश्चय करून मनाला बजावायचं आणि त्याची मदत मागायची की आता मी ध्यानाला बसते आहे, आता फक्त स्वकडे लक्ष केंद्रित करणार आहे, आता तुझं काही ऐकणार नाही, तू मला मदत कर. तरी पुन्हा पुन्हा त्या प्रसंगातले किंवा समस्येचे विचार मनात येत राहतातच. यावर काय काय उपाय करता येऊ शकतील यावर जे काही थोडंफार चिंतन झालं आज ते मांडण्याचा प्रयत्न करते. स्वामींनी आपल्याला दिलेली प्रार्थना आहे, मी कोणी नाही, माझं काही नाही, मला काही नको, तूच सर्व काही आहेस, सर्व काही तुझेच आहे, तुझी इच्छा हीच माझी इच्छा. ही प्रार्थना मनात दोहरण्याचा, त्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न करावा. जर मी कोणी नाही, माझं काही नाही आणि मला काही नको असं असेल तर जो काही कठीण प्रसंग आला आहे तो या देहाशी संबंधित आहे. मीशी, ट्रू सेल्फ, इसेन्शियल सेल्फशी तो संबंधित नाही. माझ्या प्रारब्धाचा भाग होता म्हणून हा प्रसंग माझ्यावर गुदरलाय, मग मला त्याचा त्रास करून घेण्याचं कारण नाही. रामकृष्णांना कोणीतरी प्रश्न विचारला, भक्ताला दुःख का? त्यावर ते उत्तरले होते, भक्ताला दुःख नाही, देहाला दुःख. पर्सनॅलिटी सेल्फ कडून इसेन्शियल सेल्फ कडे प्रवास करायचा आहे, तर व्यक्तिमत्वाच्या भोवती असणारं सगळंच सोडायचंय. बुद्धीने स्वला धरून राहायचं आहे. नाममंत्र धरून राहणं हा आणखी एक उपाय आपल्याला स्वामींनी सांगितला आहे. जो कठीण प्रसंग घडला असेल तर तो जर एखाद्या व्यक्ती बरोबर घडला असेल तर ज्या व्यक्तीसह तो घडला त्याचा आणि माझा कॉन्शियसनेस, सगळ्यांचाच कॉन्शियसनेस समान आहे. फक्त अहम या घटकाने तो शरीरापुरता वेगळा झालेला आहे. हे तत्वज्ञान स्वामींनी हरिपाठातल्या अभंगावरती बोलताना मांडलेलं आहे. येत्या वार्तापत्रातल्या अंकात तो लेखांक येईलच. आपल्याला कोणतेही राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय प्रश्न सोडवायचे नाही आहेत, त्यासाठी मोदीजी आणि त्यांची टीम समर्थ आहे. काही वेळा आपण आपली समस्या राष्ट्रीय करतो किंवा माझाच प्रश्न मोठा आहे असं आपल्याला वाटू शकतं. प्रत्यक्षात तो तसं नसतो. त्या त्या व्यक्तीसाठी तो मोठा असतो किंवा त्या प्रसंगातून जाताना तो अवघड वाटतो हे खरं आहे, पण साधकाने तिथेच तर सांभाळायचं असतं.
कारण कोणताही कठीण प्रसंग आपली उन्नतीच घडवून आणतो हे निश्चितपणे जाणवतं. आपण शांत राहावं, पार होता येतं आणि पार झाल्यावर आपण वेगळेच उठून उभे राहतो. मी देवाची आहे, सद्गुरूंची आहे, ते मला निश्चितच सांभाळतील यावर श्रद्धा ठेवावी. शरणता राखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करावा. स्वामींनी सांगितलं आहे तसं नमस्कार करून देवा मला सांभाळ अशी मनोभावे प्रार्थना करावी. आणि पुढे स्वामीच म्हणाले आहेत तसं सांभाळायचं म्हणजे काय करायचं ते देवाला माहित असतं. देव माझ्या कल्याणाचंच करेल यावर पूर्ण श्रद्धा असावी. या प्रसंगातून माझी आध्यात्मिक उन्नतीच घडून येणार आहे यावर विश्वास असावा. हे सगळं करताना थोडं धैर्य लागतं, हे खरंच आहे. ते धैर्य किंवा धृती साधनेच्या काळात कशी टिकवायची हाच गहन प्रश्न असतो. त्यासाठी प्रार्थना आणि शरणता उपयोगी पडते. तरीही विचार येत आहेत असं वाटलं तर एक व्यावहारिक उपाय असा आहे की सरळ कागद पेन घ्यावं आणि जो काही प्रसंग घडलाय त्या प्रसंगाचं विश्लेषण कागदावर उतरवून काढावं. हे विश्लेषण दोन प्रकारे करता येतं. फक्त मन मोकळं करण्यासाठी किंवा स्वतःला बाजूला काढून जे घडलं आहे ते लिहून काढून चूक बरोबरचा हिशेब करणं. असं केल्यामुळे ते मनातून बाजूला टाकायला, काढून टाकायला मदत होते. लिहून झाल्यावर त्या कागदांचे विसर्जन करावं. त्यामुळे मनातलं विसर्जन हे आणखी सोपं होतं. आणखी एक म्हणजे जर आपल्याकडून चूक घडलेली असेल तर ज्या व्यक्तीच्या बाबतीत ती घडली आहे तिची मनोमन क्षमा मागणं किंवा दुसऱ्या व्यक्तीची चूक झाली असेल तर तिला मनोमन क्षमा करणं. यामुळे आपल्या मनाला शांती लाभते. मनातून ते जाईपर्यंत काही काळ तरी हे करत राहण्याचा उपयोग होतो. पूजनीय बाबा बेलसरे यांची एक गोष्ट आहे. ते रोज गोंदवलेकर महाराजांची मानसपूजा करत असत. एक दिवस मानसपूजेत महाराजांच्या अंगावर त्यांना भाजल्यासारखे चट्टे दिसले. बाबा अस्वस्थ झाले की आपल्या सद्गुरूंच्या अंगावर असे चट्टे काय बरं दिसत आहेत. त्यांनी महाराजांना विचारलं तर महाराज म्हणाले, केशवराव, तुम्ही ऑफिस मधल्या एका सहकार्याचा द्वेष करताना त्याचा हा परिणाम आहे. साधकांनी काय करायचं नाही हे दाखवून देण्यासाठी हा प्रसंग घडला होता. हे ऐकल्यावर बाबा तडक गेले त्या सहकार्याकडे आणि त्यांनी क्षमा मागितली. तुम्ही माझा द्वेष करता ते ठीक आहे, पण इतपर मी तुमचा द्वेष करणार नाही. कारण माझ्या गुरूंना मी कोणाचा द्वेष केलेला आवडत नाही. परिणाम असा झाला की त्या सहकार्याने बाबांचा द्वेष करणं थांबवलं. एका दगडात दोन पक्षी मारले गेले आणि दुसऱ्या दिवशी मानसपूजेत महाराजांचं नॉर्मल रूप. दक्षिणेश्वर मंदिरात असताना रामकृष्ण परमहंसांनी राणी रासमणीच्या श्रीमुखात भडकावून दिलेली गोष्ट आपल्याला माहितीये की इथे सांसारिक विचार कशाला, त्याच्याशी समांतर अशी केशवराव बेलसरे यांच्या जीवनातली घटना आहे. आपण कसं वागलेलं आवडेल, आपल्या गुरूंना आवडेल याचा विचार आपण करायला हवा. आपल्या स्वामींना साधनेमध्ये स्वकेंद्रित राहिलेलं आवडतं, तर तसं करायचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करावा. आपल्यावर येणारे कठीण प्रसंग आपल्या दृष्टीने कठीण असतात हे खरं असलं तरी संतांनी किती कठीण प्रसंगांना तोंड दिलं. कालच दत्त संप्रदायातले एक अध्वर्यू आणि गुळवणी महाराजांचे शिष्य पूजनीय मामासाहेब देशपांडे यांच्या मातोश्री आणि सद्गुरू पार्वतीबाई देशपांडे यांचं चरित्र ऐकायला मिळालं. त्यांच्या घरी आधी उदंड श्रीमंती होती. 1800 एकर शेती, असं वैभव, मोत्यांच्या राशी. घरात रोज किमान 25 माणूस जेवत असे. पण पार्वतीबाईंच्या यजमानांनी म्हणजे मामांच्या वडिलांनी देह ठेवल्यावर पार्वतीबाईंच्या दिरांनी त्यांना नेसत्या वस्त्रानेशी मुलांसह घराबाहेर काढले आणि मग अति गरिबी, उपासमार, 2 वेळच्या खाण्याचीही भ्रांत, अति हाल या कुटुंबाने काढले.
स्वामी समर्थांनी त्यांना आधीच पूर्वकल्पना दिली होती की संपन्नता उपभोगलीस, आता दुर्दैवाचे दशावतार पाहण्याची तयारी ठेव. त्यावर पार्वतीबाई त्यांना असं म्हणाल्या होत्या की स्वामी महाराज, तुम्ही आणि भगवंत माझ्यासह आहात ना, मग तुमच्या दोघांवरील श्रद्धेच्या आधारावर मी दुर्दैवाचे शतावतारही पाहायला तयार आहे. आणि तसं सोसत त्या राहिल्या आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचं साधन कधीही सुटलं नाही. त्यांच्या पतीने देह ठेवल्यानंतरची जी शेवटची 12 वर्ष त्यांनी काढली आयुष्यामध्ये, त्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी पाठ टेकून एकदाही विश्रांती घेतली नाही. रात्रभर त्यांची नामध्यान साधना चालत असे. देह ठेवतानाही त्यांनी समाधी लावून ब्रह्मरंध्रात प्राण नेऊन देह ठेवला. त्यांच्याप्रमाणे उपाशी राहण्याचे कठीण प्रसंग आपल्यावर आलेले नाहीत किंवा येत नाहीत. मग तरी आपली साधना का बरं होत नाही? ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, जनाबाई, मीराबाई, तुलसीदास, स्वामी स्वरूपानंद, आपले स्वामी माधवानंद, अशी किती नावं घ्यावीत की ज्यांना शारीरिक स्तरावरती किंवा कौटुंबिक स्तरावरती, आर्थिक स्तरावरती अनंत प्रकारच्या यातना भोगाव्या लागल्या. अनेक संतांना ज्या कठीण प्रसंगांना तोंड द्यायला लागलं, त्या सगळ्यांच्या तुलनेत आपल्याला जे काही सोसावं लागतंय ते मोठं आहे, अशा भ्रमात आपण राहू नये. त्या कोणाच्याही साधनेवर परिणाम झाला नाही. मग आपल्या का होतो? तर मनाला ताब्यात आणण्यासाठी काय करायचं? मनाचं ऐकायचं नाही, असं रमण महर्षी म्हणत. स्वामीजींच्या तोंडून आपण हे अनेकदा ऐकलंय. माऊली म्हणतात, सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादा न वजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझी. असं झालं तर मनाच्या कोणत्याही अवस्थेत, कितीही कठीण प्रसंगात आपली साधना चांगली होऊ शकेल. या प्रश्नाच्या निमित्ताने मला हे चिंतन करायला मिळालं आणि स्वतःला शहाणपणाची 4 गोष्टी सांगता आल्या, म्हणून संयोजकांना मनपूर्वक धन्यवाद देते. अगदी आयत्या वेळी अभ्यास केल्यामुळे यात पुष्कळ त्रुटी राहिलेल्या आहेत, याची जाणीव मला आहे. कोणाही उत्तराधिकारी व्यक्तीकडे मार्गदर्शन घेण्यासाठी हाताशी पुरेसा वेळ नव्हता. त्यामुळे त्रुटींचं सगळं श्रेय अस्मादिकांकडे जातं. स्वामींच्या प्रेरणेने झालेला हा प्रश्नोत्तर स्वाध्याय त्यांच्या चरणी अर्पण करून थांबते. हरिओम तत्सत. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. हरिओम. मनुस्मृतीतल्या 3ऱ्या अध्यायात असं म्हटलं आहे, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः, यत्रैतास्तु न पूजन्ते सर्वस्त्र त्रफलाः क्रियाः. अर्थात जिथे स्त्रीचा सन्मान होतो त्या ठिकाणी दिव्य शक्ती वास करतात. याविरुद्ध जिथे स्त्रीचा सन्मान होत नाही तिथे कुठलेही केलेलं सत्कार्य फळाला येत नाही. या सृष्टीच्या संचलनासाठी 2 फोर्सेस रिस्पॉन्सिबल आहेत, शिव आणि शक्ती. शिव शक्ती means the source of all creation. All that exists originates from Shiv Shakti and all shall dissolve within them. Shiv and Shakti are the twin flames of life. म्हणून असं म्हणतात, शिव बिना शक्ती अधुरी है और शक्ती बिना शिव. म्हणून आपण अर्धनारीश्वरचे पूजन करतो. The universe draws its powers from the masculine as well as the feminine energy. None overpowers the other. Rather, they beautifully coexist to bring prowess to this world. मग ह्या दोन्ही एनर्जीज पैकी कोणी कमी दर्जेचं कसं असू शकतं? एकाला अध्यात्माच्या वाटेवर जाण्यासाठी प्रोत्साहन तर दुसऱ्याला सक्त मनाई, असं कसं होऊ शकते? आजचा प्रश्न आहे, स्त्रियांना ओंकार म्हणायची परवानगी आहे का नाही? भगवद्गीतेने ओंकाराचाच अवलंबन करण्याचा संदेश दिला आहे. अध्यात्माच्या कुठल्याही वाटचालीत ओंकार उच्चार हा तसा थंबरूलच आहे. स्त्रियांना ओंकार उच्चाराची परवानगी आहे का नाही हे पाहण्यापूर्वी आपण ओंकार आणि त्याच्या उच्चाराचे इम्पॅक्ट जाणून घेऊयात. ओम म्हणजे शब्द ब्रह्म. ओम इज द ओमनीपोटेंट अँड ओमनीप्रेझेंट साऊंड ऑफ द युनिव्हर्स. इट इज द मोनार्क ऑफ ऑल मंत्रास अँड सिम्बॉलिक ऑफ इंडिव्हिज्युअल सोल. सोप्या शब्दात म्हणायचं झालं तर ओम म्हणजे परब्रह्म.
सृष्टीतल्या प्रत्येक प्राणीमात्रात असलेली चेतना, ओम म्हणजेच स्व. Om chanting is said to align a person with the divine. The vibrations generated during the chant have a soothing effect on the nervous system. Chanting Om also leads to a heightened state of mindfulness. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननी पब्लिश केलेल्या एका एक्सपेरिमेंटमध्ये 17 महिला आणि 19 पुरुषांना ओंकाराचा जप करण्यासाठी 5 मिनिटं सांगितले होते. पोस्ट द चॅन्टिंग महिला व पुरुष दोघांच्याही पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टमची ऍक्टिव्हिटी वाढलेली दिसली. PNS इज बेसिकली रिस्पॉन्सिबल फॉर एनहॅन्सिंग माइंडफुलनेस अँड मेडिटेशन. या प्रश्नाचा अभ्यास करताना माझ्या वाचनात असं कुठेही आलं नाही की ओमचा जाप केल्याने स्त्रियांच्या स्वास्थ्यावर काही हानिकारक परिणाम होतात किंवा कुठल्याही ग्रंथामध्ये स्त्रियांना ओंकार उच्चारण्याची परवानगी नाही असं लिहिले असेल. स्त्री किंवा पुरुष दोन्हीही या सृष्टीच्या सृजनासाठी महत्वाचे आहेत. दोघांचाही उगम एकाच परब्रह्मातून झाला आहे. स्त्री व पुरुष एकाच झाडाच्या 2 फांद्या आहेत, ज्यांचे बाह्य रूप जरी वेगळे असले तरी मूल हे एकच आहे. ह्युमन बॉडी, इररिस्पेक्टिव्ह ऑफ इट्स जेंडर, इज अ मिअर वेसल वेअर द ऑलमायटी रिसाइड्स. आपला देह स्त्रीचा असो किंवा पुरुषाचा, आत्मा तर एकच आहे. आपल्यातली चेतना सेम आहे आणि आपल्यातला ओम सुद्धा सेमच आहे. ऋग्वेदिक काळात असलेल्या विदुषी, गार्गी आणि मैत्रेयी या शास्त्रार्थात चपळ होत्या. त्रेतायुगातल्या देवी अनुसूया, परमयोगिनी मीराबाई, संत बहिणाबाई, संत जनाबाई यांनी इतिहासात बजावून दाखवलं आहे की स्त्री देह अध्यात्माच्या वाटेला चालण्यासाठी सुदृढच नाही तर सक्षम सुद्धा आहे. अध्यात्म स्त्री पुरुषामध्ये भेद करत नाही. स्व ते प्रत्येक प्राणीमात्रात आहे आणि ते कुठल्याही बंधनात न बांधलेलं असल्यामुळे स्त्री पुरुष या भेदापासून अभिज्ञ आहे. हे शरीर स्वपर्यंत पोचण्याचं माध्यम आहे आणि त्याच्या जेंडरचा स्वपर्यंत पोचण्याच्या प्रवासात काहीच रोल नाही. एक स्त्री या जगात नवीन जीवाला आणण्याचं, त्याचं भरण पोषण करण्याचं महत्वाचं कार्य करते. शास्त्रात स्त्रीला देवी, शक्ती स्वरूपिणी असं म्हटलं गेलं आहे. ओंकार या आदिध्वनीला उच्चारण्याचीच काय तर अध्यात्माच्या वाटचालीवर अग्रेसर व्हायचं प्रोत्साहन आपले सर्वच ग्रंथ देतात. स्त्री किंवा पुरुष नसून हे सर्व ज्ञान मानवाला उद्देशून अंकित करण्यात आले आहे. पौराणिक कथेच्या कॉन्टेक्स्टमधनं म्हणायचं झालं तर रक्तबीजचा संहार करून आलेल्या रोषित महाकालींना शांत करण्यासाठी स्वयं शंकरांना त्यांच्या पायाचे आघात आपल्या छातीवर घ्यावे लागले होते. शंकरांना आपण ओंकारेश्वर असं म्हणून जाणतो. ज्या शक्तीचा सन्मान स्वयं शिव करतात, स्वयं ओंकारेश्वर करतात, त्या शक्तीचा अंश ज्या स्त्री जातीमध्ये आहे त्यांना अध्यात्मापासून वर्ज करणे हे शक्य नाही. अशा शक्ती स्वरूपिणींना ओंकार उच्चारण्याची परवानगी कशी बरं नसेल? एका वाक्यात सांगायचं झालं तर स्त्रियांना ओंकार उच्चारण्याची परवानगी आहे. अध्यात्म स्त्री पुरुष मध्ये भेद करत नाही. स्वचा शोध घेणे हे महत्वाचं. तुमचा वाहन रूपी शरीराचा अल्टिमेट गोलशी काहीही कोरिलेशन नाही. हा स्वाध्याय स्वामींचरणी अर्पण करून मी इथेच थांबते. हरिओम.